संपूर्ण देशभरामध्ये रीनीट UG 2026 ची परीक्षा 21 जून 2026 रोजी होऊ घातलेली आहे. परंतु तत्पूर्वीच नीट UG 2026 च्या ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भात MCCने पहिली नोटीस जाहीर केलेली आहे. म्हणजेच ॲडमिशन प्रक्रिया नेमक्या कशा प्रकारे होणार आहेत या संदर्भातली पहिली नोटीस आपण ज्याला म्हणू शकतो. दरवर्षी अशा नोटीस ज्या आहे MCC नीटचा रिझल्ट लागल्यानंतर जाहीर करत असतात, परंतु नीट परीक्षेलाच या ठिकाणी विलंब होत असल्या कारणाने काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो ते तरी फास्ट व्हाव्यात या दृष्टिकोनातून MCC मोठे पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिली नोटीस MCCने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. नोटीस आहे NRI कोट्याच्या ॲडमिशन संदर्भामध्ये. ऑल इंडिया कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती MCC मार्फत कंडक्ट केली जाते. त्याच्यामध्ये MBBS आणि BDS या कोर्सेसचा समावेश असतो. नेमकं यावर्षी म्हणजेच नीट UG 2026 या स्कोर कार्डच्या बेसिसवर कोणते विद्यार्थी NRI ॲडमिशनला पात्र असणार आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन या नोटीसमध्ये दिलेलं आहे. नेमकी नोटीस काय आहे, त्यामधले कुठले क्रायटेरिया आहेत, कोणत्या विद्यार्थी NRI कोट्यामध्ये बसू शकतो याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. मुख्य विषयाला सुरुवात करतोय. नीट UG PG काउन्सिलिंग 2026 NRI कोटा प्रवेशाचे नवे नियम. MCCच्या अधिकृत नोटीसचे सविस्तर विश्लेषण. MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी एक नोटीस पाहायला मिळेल. ती नोटीस सुद्धा आपण पाहून घेऊयात की MCCने नेमकी कुठल्या टॅबमध्ये ती नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे. MCCची ऑफिशियल वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी 26चा ॲडमिशन पोर्टल जे आहे ते अपडेट होण्यापूर्वीच MCCने जे आहे ती एक नोटीस दिलेली आहे. पब्लिक नोटीस फॉर एलिजिबिलिटी ऑफ NRI कॅन्डिडेट फॉर अकॅडमिक इयर 26-27च्या ॲडमिशनची ही पहिली नोटीस म्हणू शकतो. मग ऑल इंडिया कोटा असो किंवा स्टेट कोटा, ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया अगोदर सुरू होत असते. त्यामुळे MCCने सर्वात आधी ही नोटीस दिलेली आहे. त्यामुळं एक्झामला जरी डिले झाला असला तरी काउन्सिलिंग प्रक्रिया मात्र वेळेत पूर्ण करण्याचं चॅलेंज MCC पुढे त्या ठिकाणी आहे. नेमकं मॅनेजमेंट कोट्याच्या सीट कुठे कुठे अवेलेबल असतात ते आपण बघूयात. प्रामुख्याने दोन प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रिया असतात. एक आहे महाराष्ट्र स्टेट कोटा काउन्सिलिंग, याला आपण 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग म्हणतो. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातले गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा समावेश असतो. गव्हर्नमेंट कॉलेजला एकही मॅनेजमेंटची सीट नसते, परंतु महाराष्ट्र राज्यातील जे काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत इथे दोन प्रकारच्या सीट असतात. एक तर इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा NRI. इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी कुठले ॲडिशनल डॉक्युमेंट बनवण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधल्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असतानाच बोथ कोटा अप्लाय केलं तर त्या विद्यार्थ्याला इन्स्टिट्यूशनल कोट्यातून कॉलेज त्या ठिकाणी टाकायला संधी मिळते आणि कॉलेज अलॉट झाल्यानंतर सुद्धा कुठले ॲडिशनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाहीत. फक्त जी ओपन कॅटेगरीची फीस आहे त्याच्या 3 पट फीस इन्स्टिट्यूशनल कोट्याला आकारली जाते. त्यामुळे जनरली स्टेट कोट्यामध्ये कुठलाही विद्यार्थी NRIचा विचार त्या ठिकाणी करत नाही. एखादा विद्यार्थी जेन्युइन NRI आहे, बाहेरच्या देशामध्ये त्याचा स्थायिक आहे तर तो विद्यार्थी NRIचा दावा स्टेट कोट्यामध्ये सुद्धा करू शकतो. परंतु जनरली बाकी सगळे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल कोट्याचा पर्याय त्या ठिकाणी निवडतात. परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्याची काउन्सिलिंग प्रक्रिया MCCच्या वेबसाईटवरनं MBBS BDSची होत असते. आयुष कोर्सेससाठी EECCC नावाची वेबसाईट आहे. आता MCCची नोटीस आली तर आपण MBBS BDS पुरतं मर्यादित बोलूयात. या ठिकाणी संपूर्ण देशभरातल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट, सेंट्रल युनिव्हर्सिटीज सगळ्याच याच्यामध्ये एम्स आले, जिपमर आले, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आलं, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आलं, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी सगळ्या येतात. 100% सीट आणि डीम युनिव्हर्सिटीच्या 100% सीट ज्या आहेत त्या MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात. तर गव्हर्नमेंट 15% मध्ये सुद्धा NRI कोटा नसतो. सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा NRI कोटा नसतो. NRI कोटा असतो ते असतो डीम युनिव्हर्सिटीमध्ये. ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत डीम युनिव्हर्सिटीमध्ये NRI कोटा त्या ठिकाणी असतो. रेग्युलर जर फीसचा विचार केला डीम युनिव्हर्सिटीचा सगळ्यात मिनिमम जी फीस आहे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज पुणे ही मुलींसाठी रिझर्व्ह कॉलेज आहे. या ठिकाणी 10 लाख पर इयर एवढी फीस आहे. परंतु बाकी सगळ्या डीम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर 18 लाख
ते जवळपास ही फीस 30 लाख पर इयर पर्यंत जाते. ही रेग्युलर मेरिटवरची आहे. परंतु डीम युनिव्हर्सिटीमध्ये 2 टाईपच्या सीट असतात. एक तर आहे मेरिट बेसवरच्या ज्या सीट आहेत ज्या रेग्युलर फीसवर भरल्या जातील, याच्यासाठी कुठले NRI डॉक्युमेंटची आवश्यकता नाही. परंतु डीमला दुसऱ्या प्रकारचा कोटा असतो 15% NRI सीट. या सीटसाठी मात्र NRI डॉक्युमेंटची आवश्यकता त्या ठिकाणी पडते. NRI स्पॉन्सरशिप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आवश्यक असते. तर हे कुठला विद्यार्थी हा NRIचं बेनिफिट घेऊ शकतो. आणि NRI कोट्याची फीसची जे बजेट आहे ते खूप हायर साईडला असतं. ज्या विद्यार्थ्याचं बजेट जे आहे 1 कोटी ते 1.5 कोटीच्या आसपास असेल तर असा विद्यार्थी NRIचा त्या ठिकाणी विचार करू शकतो. NRIची बजेट जे आहे 1.5 कोटीच्या सुद्धा काही ठिकाणी प्लसमध्ये त्या ठिकाणी जातं. पूर्ण MBBSचा जर आपण विचार केला तर हे NRI ज्यांना करायचं आहे जस्ट इलिजिबल मार्क्सवर विद्यार्थ्याला NRI मधून MBBSला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं. कारण मेरिटच्या डीमच्या सीट आहेत त्या थोड्याशा हायर मार्क्सला म्हणजे 250 प्लस, साधारणतः 260-270 प्लस डीमचं कुठलं ना कुठलं कॉलेज मेरिट बेसवर मिळू शकतं. परंतु विद्यार्थ्याला खूप कमी मार्क्स आहेत, समजा 180-190 अशा रेंजमध्ये मार्क्स असतील आणि ॲडमिशनच घ्यायचं तर हा विद्यार्थी NRIचा पर्याय त्या ठिकाणी घेतो. तर अशा विद्यार्थ्यांना NRIचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NMCने काही रूल्स अँड रेग्युलेशन घालून दिलेले आहेत. ते नेमके काय आहेत पुढे पाहूयात. परंतु संपूर्ण देशभरातल्या डीम युनिव्हर्सिटीचे मागच्या वर्षीचे कट ऑफ, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड कॉलेज वाईज तुम्हाला पाहायचे असतील तर कट ऑफ मंत्र ॲपमध्ये फ्री बुकलेट अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही कट ऑफ सेक्शनला जर गेलात, 26च्या कट ऑफ सेक्शनमध्ये जर गेलात तुम्ही या ठिकाणी, तर तुम्हाला पूर्ण डीम युनिव्हर्सिटीचे जे काही कट ऑफ, त्याचबरोबर फीस स्ट्रक्चर, पर इयर फीस किती आहे त्या डीम युनिव्हर्सिटीची, ही सगळी माहितीची PDF आपण कट ऑफ मंत्र ॲपमध्ये फ्री बुकलेटमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या दरम्यान काही प्रश्न असतील तर इथे चॅट बॉक्स आपण दिलेला आहे. चॅट बॉक्समध्ये तुम्ही डायरेक्ट तुमचे प्रश्न काउन्सिलिंग संदर्भात किंवा पूर्ण प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही क्वेश्चन असतील तर या ठिकाणी विद्यार्थी विचारू शकतात. दिवसभरात 12 तास हा चॅट सपोर्ट आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देतो. आणि सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ सुद्धा ऑल कॉलेजेस या टॅबमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढे जाऊयात. MCCची नेमकी नोटीस काय, महत्त्वाचा संदर्भ आणि पार्श्वभूमी, तपशील आणि माहिती याविषयी आपण डिटेल पाहणार आहोत. नोटीस जारी करणारी संस्था कोणती आहे? MCC, भारत सरकार. ही ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया कंडक्ट करते MBBS आणि BDS साठी, या 2 कोर्सेससाठी. त्याच्यानंतर दिनांक कधी आहे नोटीसचा? 27 मे 2026ची नोटीस आहे. उद्देश काय? आगामी शैक्षणिक वर्ष 26-27 मधील नीट UG, नीट अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट समुपदेशनासाठी म्हणजेच काउन्सिलिंगसाठी NRI कोट्याचे नियम स्पष्ट करणे. न्यायालयीन संदर्भ आहे या नोटीसला. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे अंशुल तोमर वर्सेस स्टेट ऑफ MP. आणि त्याच्यानंतर ह्या केसचा त्यांनी या ट्रीट पिटिशनचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानुसार ही नोटीस निघालेली आहे. NRI कोट्यासाठी पात्रतेचे निकष भाग 1 म्हणजे NRI कोट्यासाठी कुठला विद्यार्थी पात्र होऊ शकतो हे 2 भागामध्ये आपण पाहूयात. भाग 1 आहे श्रेणी 1, समाविष्ट व्यक्ती आई किंवा वडील पॅरेंट आवश्यक अटी स्वतः NRI असावेत आणि सामान्यतः परदेशात रहिवासी असणे आवश्यक आहेत. म्हणजे विद्यार्थ्याचे आई वडील स्वतः NRI असतील तर तो विद्यार्थी NRI कोट्याचे बेनिफिट त्या ठिकाणी घेऊ शकतो. हा पहिला भाग झाला. दुसरं, प्रथम पदवीचे नातेवाईक, फर्स्ट डिग्री रिलेशन ज्याला आपण म्हणतो, विद्यार्थ्याचे सख्खे भाऊ किंवा सख्खी बहीण हे नातेवाईक सुद्धा परदेशात राहणारे NRI असावेत. जर विद्यार्थ्याचा सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण परदेशामध्ये स्थायिक आहे तर तो विद्यार्थी सुद्धा NRI कोट्याचं त्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकतो. म्हणजेच आई वडील आणि सख्खे भाऊ बहीण हे जे काही जवळचे रिलेशन आहेत हे जर असेल तर विद्यार्थी NRI कोट्यासाठी त्या ठिकाणी इलिजिबल होऊ शकतो. त्याच्यानंतर रक्तसंबंधित जवळचे नातेवाईक भाग 2, कोण कोण? वडिलांकडचे नातेवाईक जे आहेत, जर तुमचे सख्खे काका आणि सख्खी आत्या जे आहे ही जर बाहेरच्या देशामध्ये स्थायिक असेल तरी तुम्ही NRI कोट्याचे त्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकता. आईच्या साईडचे नातेवाईक, सख्खे मामा किंवा तुमची सख्खी मावशी म्हणजे विद्यार्थ्याचे सख्खे मामा किंवा सख्खी मावशी बाहेरच्या देशामध्ये स्थायिक आहे तर तो विद्यार्थी सुद्धा NRI कोट्यासाठी त्या ठिकाणी विचार करू शकतो, तो इलिजिबल होतो. आजोबा आजींच्या बाबतीत वडिलांचे आई वडील तसेच आईचे आई वडील जरी बाहेरच्या देशामध्ये स्थायिक असतील तर तो विद्यार्थी सुद्धा NRI कोट्याच्या बेनिफिटसाठी इलिजिबल होतो. हे जी काही नवीन नोटीस आली त्यानुसार. भाऊ बहीण म्हणजेच प्रथम पदवीचे तुमचे चुलत भाऊ, विद्यार्थ्यांचे चुलत भाऊ, आत्ते भाऊ, मामे भाऊ किंवा मावस भाऊ बहीण, ज्याला आपण भाऊ बहीण म्हणतो, चुलत
आत्ते, मामे आणि मावस भाऊ बहीण जर परदेशामध्ये स्थायिक असतील तर तो विद्यार्थी सुद्धा NRI कोट्यासाठी त्या ठिकाणी इलिजिबल होतो. तशा प्रकारचे डॉक्युमेंट त्याला सादर करावे लागतील. स्पॉन्सरशिप करणाऱ्या नातेवाईकांसाठी महत्त्वाच्या अटी म्हणजे जे बाहेरच्या देशामध्ये स्थायिक आहेत परंतु इथल्या विद्यार्थ्याला, भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्याला डीम युनिव्हर्सिटीच्या NRI कोट्यासाठी स्पॉन्सरशिप करत असतील, त्याच्या ॲडमिशनसाठी ते मदत करत असतील डॉक्युमेंटचे, तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. परदेशात रहिवासी स्पॉन्सरशिप करणारी व्यक्ती स्वतः NRI असावी, परदेशात राहत असावी, संगोपनाचा पुरावा, त्या नातेवाईकाने विद्यार्थ्याचे पालक म्हणून काळजी घेतली आहे याचा स्पष्ट पुरावा देणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्याचा सांभाळ जो आहे तो त्यांनी केला आहे अशा प्रकारचा कुठला तरी पुरावा त्यांना त्या ठिकाणी सादर करावा लागेल. थोडेसे नियम जे आहेत ते स्ट्रिक्ट केलेले आहेत. कायदेशीर प्रतिज्ञापत्र, वरील सर्व बाबींची पुष्टी करणारे एक अधिकृत प्रमाणपत्र ॲफिडेव्हिट सादर करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा बदल, कायदेशीर पालकत्व. नवीन कडक नियम, केवळ नाते दाखवून प्रवेश मिळणार नाही, कायदेशीर प्रक्रिया आवश्यक. अधिकृत कायदा आहे याच्यासाठी द गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट 1890 नुसार स्पॉन्सर हा अधिकृत कायदेशीर पालक असावा. म्हणजे एखादा विद्यार्थी भारतात आहे, त्याचा कुठला तरी नातेवाईक, जे आपण नातेवाईक आधी सांगितले त्यापैकी एक बाहेरच्या देशामध्ये स्थायिक आहे, तो या विद्यार्थ्याला स्पॉन्सर करत असेल तर तो व्यक्ती जो आहे या विद्यार्थ्याला स्पॉन्सर करणारा, तो विद्यार्थ्याचा पालकत्व त्या व्यक्तीने घेतलेला आहे अशा प्रकारचा पुरावा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सादर करावा लागेल. आणि हा जो काही ऍक्ट आहे द गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट 1890 नुसार स्पॉन्सर हा अधिकृत कायदेशीर पालक असावा. म्हणजेच विद्यार्थ्यांचं पालकत्व, सांभाळ, पालनपोषणाची जबाबदारी त्या व्यक्तीने विद्यार्थ्याची घेतलेली आहे अशा प्रकारचा कुठला तरी पुरावा जो आहे तो सादर करावा लागणार आहे. ही जी अट आहे ही एकदम स्ट्रिक्ट अट यावर्षी MCCने घालून दिलेली आहे. सखोल तपासणी, समुपदेशन प्रक्रियेदरम्यान MCCद्वारे ठेस कायदेशीर दस्तावेज आणि पुराव्याची तपासणी केली जाईल अशा प्रकारे सांगितले. निष्कर्ष आणि उमेदवारांसाठी सूचना, घोषणा, मॅन्डेट. NRI कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वरील सर्व निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे. तयारी, प्रिपरेशन. काउन्सिलिंग सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक कायदेशीर दस्तावेज आणि ॲफिडेव्हिटची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी त्या डॉक्युमेंटच्या तयारीला त्या ठिकाणी लागणं आवश्यक आहे. कारण काउन्सिलिंग प्रक्रिया यावर्षी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. कारण MCC अशा प्रकारच्या नोटीस नीट रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी टाकत असतं, परंतु यावर्षी परीक्षा होण्याच्या आधीच आपण म्हणू शकतो, म्हणजे 3 मेची कॅन्सल झाली, आता येऊ घातलेल्या परीक्षा होण्याच्या आधीच MCCने हे पाऊल उचलले असल्यामुळं या डॉक्युमेंटच्या प्रिपरेशनला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळ बराचसा मिळालेला आहे. त्यामुळं डॉक्युमेंटविषयी माहिती घेऊन विद्यार्थी त्या डॉक्युमेंट प्रिपरेशनला लागावं. पारदर्शकता, कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास NRI उमेदवाराची पात्रता तात्काळ रद्द होऊ शकते. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकू शकता. डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.